स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 9 जानेवारी. आज आपण 9 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम मोसमी सिस्टीम तो कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत, तर जे डिप्रेशन सक्रिय झालेलं होतं बंगालच्या उपसागरावर, याचा आता डीप डिप्रेशन मध्ये रूपांतर झालेलं आहे. श्रीलंकेच्या आसपास हे सध्या या भागात सक्रिय आहे आणि याची दिशा ही अशीच इकडे उत्तर पश्चिम दिशेने श्रीलंका, तमिळनाडू, केरळचा दक्षिण भाग करत असत अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे या भागात याचा इफेक्ट जास्त जाणवेल. आपल्या राज्यात सुद्धा 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी पावसाचा शिडकाव होण्याचा अंदाज आहे. पुढे सविस्तर मध्ये त्या गोष्टी पाहणार आहोत. याच्यानंतर जर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आज 9 जानेवारी आहे. 9, 10 आणि 11 जानेवारी राज्यात बऱ्यापैकी थंडी कंटिन्यू राहील. त्याच्यानंतर 12 जानेवारी पासून राज्यात या भागातून नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, हिंगोली या भागापासून अशीच उत्तरेकडे थंडी कमी होत जाईल. 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी हा बदल तुम्हाला जाणवून येईल. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा थंडी कमी होईल 13, 14 जानेवारी रोजी. विदर्भात बऱ्यापैकी थंडी सक्रिय राहील 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी. आणि याच दरम्यान म्हणजेच 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी हे जे जिल्हे आहेत, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे हा जो पट्टा आहे, या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होईल 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी. आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब, हलका मध्यम पाऊस एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, मोठा मुसळधार नसेल, कुठेतरीच हलका मध्यम होऊ शकतो. उर्वरित उत्तर महाराष्ट्रात इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती या भागात हा पाऊस येईल का किंवा ढगाळलेलं हवामान होईल का, याची शक्यता सध्याच्या अंदाजानुसार पूर्णपणे नाहीये. काय बदल वाटला तर पुढील काही दिवसात आपण तुम्हाला नक्कीच सांगू. त्याच्यामुळे सतर्क राहावा दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्हे. 12, 13 आणि 14 जानेवारी थोडंफार ढगाळलेलं हवामान आणि हलका मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.